नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले आहे आणि त्यासाठी ते अनेक गेल्या दिवसापासून उपोषण करत आहे। परंतु आता ते मुंबईमध्ये गेलेले आहेत आणि गोळ्या घातल्या तरी इथून मागे हटणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। परंतु त्यासोबत आता रोहित पवार यांनी एक पत्र ट्विट केले किंवा एक पोस्ट त्यांनी ट्विट केली, ज्यामधून असं दिसून येतं की सरकार जे आहे मराठ्यांसोबत पुन्हा एकदा दगाफटका करण्याचं काम करताना दिसत आहे। तर नेमकं रोहित पवार काय म्हणाले ट्विटमध्ये पाहूया। आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरं तत्व असते, परंतु सरकारने ज्या आंदोलकांची गैरसोय कशी होईल याबाबत नियोजन करताना दिसत आहे आणि हे जे आहे हुकुमशाहीचे लक्षण आहे। कारण ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्याच ठिकाणी खाऊ गल्ली आहे आणि ती बंद ठेवण्याचं काम जे आहे किंवा ती बंद ठेवण्यात यावी यासाठी परिपत्रक जे आहे सरकारकडनं काढण्यात आलेलं आहे आणि त्या परिपत्रकाची जी फोटो कॉपी आहे ती रोहित पवार यांनी ट्विट केलेली आहे आणि त्याचा फोटो देखील त्यांनी टाकलेला आहे। त्यासोबत त्या ठिकाणी बोलत असताना ते लिहितात की मराठा आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृह विभागाने काढल्याचे समोर येत आहे। खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय आहे? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरू ठेवायला हव्यात। गृह विभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तात्काळ खाऊगल्ल्या सुरू करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात। तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावरती पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारखे कोणत्याच मूलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाही, तर त्या देखील त्यांनी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात। कारण मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे। यानं त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये। गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत अशी अपेक्षा बाळगतो, अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलेलं आहे। आणि त्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी फोटो वगैरे टाकून पुरावे देखील दिलेत की मराठ्यांसोबत पुन्हा एकदा दगाफटका करण्याचं काम सरकार कशा प्रकारे करत आहे किंवा सरकार कशा प्रकारे त्या ठिकाणी डाव आखताना दिसत आहे। तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।